नमस्कार मित्रांनो, फ्री लाईव्ह बॅचच्या क्लास किती आहे माहीत नाही त्यामध्ये स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्ट्रॅटेजी. ठीक आहे, आता बघा स्ट्रॅटेजी विथ एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. मी ह्या अगोदर पण भरपूर वेळा सांगितलेलं आहे, बट इन शॉर्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. तर बघा स्ट्रॅटेजीचा पहिला रूल काय आपला, तर सुरुवातीला आली पाहिजे शार्प सेलिंग. ठीक आहे, मार्केटमध्ये आली पाहिजे शार्प सेलिंग, म्हणजे जोरात धाड सेलचं मोमेंट. आणि हे आलेलं आहे आपल्याला. तुम्ही जर बघायला गेला इथं ज्या वेळेस मार्केटमध्ये ही जी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे इथली, बघा ही वाली जी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे हॅमरवाली, ही इथं असताना किती जोरात असेल, रेड किती जोरात मोठी दिसत असेल, तीच रिवर्स झालेली आहे. म्हणजे इथं सेलिंग जोरात आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, पहिला रूल कंप्लीट झाला, शार्प सेलिंगवाला डन. शार्प सेलिंग नंतर मार्केटमध्ये आलं काय पाहिजे, अपसाईडला मुवमेंट. लो ब्रेक न करता मार्केटनं रिव्हर्सल घेतलं पाहिजे. म्हणजे हा जो लो ब्रेक आहे, म्हणजे शार्प सेलिंग नंतरचा जो लो बनलेला आहे, हा वाला लो जो बनलेला आहे, हा लो ब्रेक न करता मार्केटनं काय केलं पाहिजे, अपसाईडला ही पहिली लिक्विडिटी घेतली पाहिजे, ही वाली पहिली लिक्विडिटी घेतली पाहिजे. डन. ही लिक्विडिटी घेतल्यानंतर आपल्याला काय बघायचा, इन्व्हर्टेड हॅमर किंवा बिअरिश इनगल्पिंग. काय बघायचा, इन्व्हर्टेड हॅमर किंवा बिअरिश इनगल्पिंग. कुठं बनला, इन्व्हर्टेड हॅमर बनला नाही. इथं बनला होता, लो ब्रेक झाला नाही. डन. इथं बनली बिअरिश इनगल्पिंग. काय बनलेली आहे, बिअरिश इनगल्पिंग. बिअरिश इनगल्पिंगच्या तर ट्रेड कुठे घेणार, बॉडीच्या 50%ला. कुठं घेणार तुम्ही ट्रेड, बॉडीच्या 50%ला. बॉडीची 50 तुम्ही 50 ड्रॉ करू शकता, किंवा ह्या स्केलनं पण तुम्ही 50 ड्रॉ करायचं म्हटल्यावर काय अवघड नाही. हे बघा, ही जी मिडल लाईन आहे ही 50 वाली लाईन आहे. सिम्पल इथून हॉरिझॉन्टल लाईन घेऊन तुम्ही इथं या 50च्या लाईनला असं मार्क करू शकता. आणि सिम्पल तिथं गेलं की सेल हा ना 40 पिपच्या आसपासमध्ये एस एल ठेवा. रिसेंट स्विंग बघा किती पिप जवळ आहे, आणि त्याच्यानुसार तुम्ही एस एल ठेवा. तिथून तुम्हाला 70-80 पिपचं टार्गेट आरामशीर देतं. मार्केट क्रॅश मारतं तो भाग वेगळा, बट मी तुम्हाला जेवढ्या गोष्टी म्हणजे जास्त ॲक्युरसी देतील त्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगतोय. डन. आता परत बघा, अजून एकदा बनलेली आहे स्ट्रॅटेजी, मी खूप वेळा बनलेलं आहे आज. ही झालेली शार्प सेलिंग, ही बघा किती जोरात सेलिंग आहे. डन. ह्यानंतर काय करणार आपण, लो ब्रेक न करता मार्केटनं काय केली पाहिजे, स्विंगची लिक्विडिटी घेतली पाहिजे. ठीक आहे, आता बघा लो ब्रेक न करता मार्केटनं काय केलं, लिक्विडिटी घेतली. कुठं लिक्विडिटी घेतली, ह्या पहिल्या स्विंगची लिक्विडिटी घेतली पाहिजे. डन. ही तर लिक्विडिटी घेतली. ह्या लिक्विडिटी घेतल्यानंतर काय बघणार तुम्ही, इन्व्हर्टेड हॅमर किंवा बिअरिश इनगल्पिंग. डन. इन्व्हर्टेड हॅमर किंवा बिअरिश इनगल्पिंग. कुठं आला इन्व्हर्टेड हॅमर, ही बघा इथं दिसतोय, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर. ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर. डन. तर इथं लो ब्रेक केला, इथं आपण सेल केला असता. ठीक आहे, हे सेल 47 पिपच्या आसपास, नाही 47 पिप, हां ठीक आहे, चला 47 पिप घेऊ शकतो आपण. तिथं जर स्विंगच्या बॉडीला घेतलं तरी सफिशियंट आहे. टार्गेट आरामशीर सुरुवातीला 100 पिपचं मारलं होतं मार्केटनं, त्यानंतर परत एकदा क्रॅश बघा. दिस इज क्रॅश मार्केट. ठीक आहे, सिम्पल. आय होप तुम्हाला स्ट्रॅटेजी एकदम क्लिअर कट डोक्यात आल्या असेल. आली का क्लिअर कट डोक्यात, चला मेसेज करा. समजलं, एक्झाम्पल समजलं, क्लिअर आहे. क्लिअर, माईक ऑन करतो मी, जस्ट एक 5 मिनिट टाईम द्या. क्लिअर आहे का, ज्यांना क्लिअर नाही त्यांनी जुना व्हिडिओ बघा. मग आज पहिल्यांदा येऊन जर एका व्हिडिओ स्ट्रॅटेजी क्लिअर होता असं स्वप्न असतील तर चुकीचं आहे तुमचं म्हणणं. चला, आज कोणी प्रॉफिट केला आहे, काय केलं मला एकदा आज कळू द्या, मेसेजमध्ये मला कळू द्या तुम्ही आज ट्रेडिंगमध्ये केलं आहे काय. ज्या लोकांनी स्टडी केला त्यांनी सांगा, बाबा मी हे स्टडी केलं. मला आज बघायचं आहे तुम्ही लोक दिवसभरात काय करता नेमकं ट्रेडिंगशी रिलेटेड, काय करता सांगा बघ ना मला. आजच्या दिवसात किती प्रॉफिट केला आहे, किंवा किती लॉस केला आहे, किंवा काय स्टडी केला आहे, मला एवढं सांगा. सेम ट्रेड घेतला होता मी, तुम्हाला टेलिग्रामला पाठवला होता, मस्त लॉस केला एकदम मस्त. US100मध्ये करतो. ओके, डन. आजचा ट्रेडला संयम घेतला, मस्त एक ट्रेड $12 बुक गणेश. ओके सर, लॉस झाला, बरं 12 USD प्रॉफिट. ओल्ड गोल्डन ग्रुपला काय करणार आहे, चालवलं तर आहे चालू. अकाउंट सर, स्मॉल अकाउंट कसं ग्रो करायचं थोडं सांगा आपले. मी स्मॉल अकाउंट कसं ग्रो करायचं ऑलरेडी एका लाईव्ह क्लासमध्ये सांगितलेलं आहे, एकदम परफेक्टरित्या सांगितलेलं आहे मी कसं ग्रो करा असतं स्मॉल अकाउंट. मी आता डबल ते नेक्स्ट बॅचला सांगेन, ह्या बॅचला नसतो सांगत, मी मुद्दाम सांगत नसतो. जाऊन यूट्यूबचा व्हिडिओ चेक करा. आज मी शेतात काम करून घरी आल्यावर ऑपरेटर कॉन्सेप्ट ॲट सपोर्टवर $43 बुक केले, मस्त. $20 17. ठीक आहे. सॉरी दादा, टीपीच्या वेळेस होल्ड करा. सॉरी, एक मिनिट. टीपीच्या वेळेस होल्ड करा. भीती काय, टीपी सिस्टमला लावायचा आणि PNL बघायचा नाही. ही गोष्ट मी खूप वेळा सांगितली. PNL बघता तुम्ही, PNL बघायचा नाही. आज मी तुमचा ट्रेड घेतला, पण 70 पिपचा तिथं बुक करेपर्यंत रिवर्स झालं, मग C2C केलं. सर, तुमच्या सगळ्यांचा एक प्रॉब्लेम सांगतो मी, ग्रुपशी रिलेटेड किंवा कशाशी रिलेटेड तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो. मला सांगा, 40 PPSL येत असेल कोणत्याही ट्रेडला,
70 पीपच्या पुढं बुकिंग चालू करायची, मी म्हणायच्या आधी चालू करायची. मी पहिला रूल आता सांगून ठेवतो मला, 70 पीपला बुकिंग तुम्ही स्वतः चालू करायची, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचं कसं आहे, तुम्हाला असं वाटतं ग्रुपवरती कधी कधी 100 कॅप्चर काय गरज आहे. मी स्वतः माझं तुम्हाला ट्रेड दिसतोय कुठं 80-100 कॅप्चर केला, माझा ट्रेड 70 पीपचं कॅप्चर होतो. तुम्ही बघा नीट चेक करा, ग्रुपमध्ये जाऊन हिस्ट्री चेक करा, तुम्ही गोल्डन ग्रुपची हिस्ट्री चेक करा की. तुम्हाला काय जास्त पाहिजे, मग टार्गेट का लावलं नाही तुम्ही. माझं टार्गेट लावलं आहे, मला माहिती आहे की इमोशन सोबत मार्केट खेळतं. आधीच बुक करू का काय करू का, हे मार्केट आधीच इमोशन सोबत खेळतं. मग टार्गेट लावून ठेवायचं सिस्टमला, ॲटोमॅटिक बुक होतं. आपल्याला अंदाजे नकोच आहे, आपल्याला 70 तर 70 पाहिजेत फक्त. माझं टार्गेट हिट काय झालं, मी काय करतो, माझं टार्गेट सिस्टम लावलं आहे, मग मी ग्रुपला मेसेज टाकतो बुकिंग करा. माझं काय जातं आहे, माझं टार्गेट ॲटोमॅटिक MT5ला हिट होतं आहे. राहतं आहे कोण, तुम्ही जे हाताने ज्यांना 10-5 अंदाजे पाहिजे, म्हणजे 70च्या वर 2-4 पीप अंदाजे पाहिजे असणाऱ्या लोकांचं टार्गेट राहतं आहे. समजलं का सर. तुम्ही दिलेला ट्रेड केला ओनली अँड लास्ट व्हिडिओ बघितला आणि US100 मार्केट बघत होतो आता मस्त. सेम ट्रेड केला आहे $100 बुक. ओके, हा सर व्हिडिओ यूट्यूबला टाकला होता त्यामुळे क्लिअर लक्षात येत नाही. काय काय हा व्हिडिओ यूट्यूबला टाका. ओके टाकतो की यूट्यूबला व्हिडिओ टाकतो मी. डन. आजचा ट्रेड प्रॉफिट घेतला, नंतर 2 ट्रेड घेतले, C2C गेले, 100 पिपचा प्रॉफिट घेतला नाही. 100 पिप लई मोठी गोष्ट आहे. C2C हिट झाला. ओके दादा, दुपारच्या नंतर एक चांगला सेटअप बनला तर टाका. ज्यांनी पहिला ट्रेड केला त्यांना नाही ना. हे बघा, दुपारच्या नंतर जर मी ट्रेड टाकायला गेलो, ऑलरेडी तुम्ही लोक पण करणार ट्रेड, आणि माझी पण इच्छा होणार ट्रेड करायची. त्यामुळे त्या गोष्टीत हे नाही, तुम्ही सकाळच्या ह्याच्यामध्ये ट्रेड करत जावा, माझं म्हणणं आहे. दुपारच्या सेशनला ॲक्युरसी नाही भेटली, माझ्या ग्रुपची सगळी ॲक्युरसी लेवल सगळे खालावून जाईल, माहिती आहे का. त्यामुळे मी त्या गोष्टी अजिबात नाही करू शकत. मी जेन्युनिटीने चाललोय. मी जेन्युनिटी काय चाललोय बाबा, मी जो ट्रेड घेतोय तिथं टाकतो मी तुम्हाला सकाळी उठून. त्यानंतर मी ट्रेडच करत नाही माझ्या अकाउंटला. ही मी ह्या जे तुम्हाला मी दाखवतो आजच्या ट्रेडची हिस्ट्री पण दाखवतो मी तुम्हाला. बघा ट्रेड केला का तुम्हाला, तेव्हा दिसतंय तुम्हाला सकाळचा ट्रेड मारलेला. वर एक 4चा लॉट आणि 1चा लॉट दिसतंय, 2 ट्रेड आहेत फक्त. त्यानंतर ट्रेड मारला ना मी एक पण. मग विषय हा आहे की मग परत 3-4च्या टायमिंगची ॲक्युरसी मला नाही सापडत. मग मी ते द्यायला लागलो. तुम्हाला वाटणार की ग्रुपवर ॲक्युरसी नाही काय नाही का ना, मस्त हिस्ट्री चेक करून का सकाळ ट्रेड करा. बाकीचा ह्याच्या पुढं आपल्याकडून नाही पॉसिबल. गोल्ड ग्रुपसाठी $15 कॅपिटल. ग्रुपसाठी कॅपिटल नाही लागत, कॅपिटल लागतं तुम्हाला ट्रेड करायला. कॅपिटल लागतं तुम्हाला ट्रेड करायला, मॅनेजमेंट करायला. ग्रुपसाठी कशाला कॅपिटल लागतंय, आणि ज्याला कॅपिटल नाही त्याने ग्रुपमध्ये येऊन करणार काय. दादा सांगा ना, मी पण 70 पीपवर क्लोज केला पण मुवमेंट फास्ट होती, 67 पीपला बुक झालं. ओके, C2C लावला. अरे C2C खेळायचं नाही, C2C करायचं नाही काय. दादा आजचा दिवस खूप छान आहे. यस सर, US100 एक्सप्लेन करता का. येस बॉस करतो, 2 मिनटं द्या. सर तुमचा ओव्हरऑल मंथली पीएनएल दाखवा. आता मागच्या तर किती मला वाटतं 8 दिवस पण झाले नाहीत पीएनएल दावून. 8 दिवस 8 दिवस झालेत. ट्रेड ह्याच्यावरती मी कशात विड्रॉल मारून तुम्हाला पीएनएल टाकलाय मी टेलिग्रामवरती. विड्रॉल मारून टाकलेला आहे, नुसता पीएनएल नाही टाकलेला. कारण की काय बाबा, पीएनएलचं कोणाच खरं आहे, काय करतंय काय नाही. ठीक आहे, तेव्हा तो गोष्ट मी ऑलरेडी मला वाटतं 7-8 दिवस झाले असतील हार्डली टाकून. सारखं मी ही गोष्टी करतो म्हणजे माझ्याकडं तर वाट चांगलीच लागू द्या. ती पण मला सांगा, मला ती गोष्ट छाती ठोकून इंस्टाग्राममध्ये टाकता येत होती, पण मी नाही टाकलेली. तुम्हाला पण ह्या गोष्टी कुठंतरी समजायला पाहिजे, कळलं का. एखाद दुसरा टाइम ठीक आहे. गोल्डन ग्रुपसाठी किती. अरे गोल्डन ग्रुपसाठी नाही कॅपिटल पाहिजे तुम्हाला ट्रेड करायला. तुम्ही काय $10 ट्रेड करणार आहे का मला सांगा. मी $10 वाले लोकांना घेऊन लॉस करू का त्यांचे पैसे. नाही ना, प्रॉपर मॅनेजमेंट करण्यासाठी कॅपिटल पाहिजे चांगले. $100 $200 तर असावं अकाउंटला. शार्क फंडेड घेतलंय गोल्डन ग्रुपला जॉईन. मी तर ऑलरेडी सांगितलं होतं फंडेड वाल्याने थोडंसं थांबा. आता मेसेज करा तुम्ही. सकाळी किती वेळा पण ट्रेड करा असं काय नाही. मी पर्सनली 11-11:30 पर्यंत आवरून घेतो. चला आता काय करू आपण, माईक ऑन करूया. हां, मंथमध्ये किती ट्रेड लॉस जातो साधारण. असं काय नाही, प्रत्येक महिना वेगवेगळा येतो. असं थोडे की 10-20 असं काय होतं. मी आज US100 बघितलं नाही कारण की आज मी ट्रॅव्हल करत होतो. आणि US100 कुठं आहे 29,500
लॉजिकल नंबरपासून सेलिंग आहे, बट कॅन्डल मोठे आले, काय नाही पाचड आहे मार्केट आजचं US100चं. बघा सिम्पल US100ला काय झालं आहे, 29,500 पासून सेलिंग आली. ठीक आहे, इथं ग्रीन कॅन्डल सोबत सरळ बाय करता येतो, आपण ग्रीन कॅन्डलनं इनगल्प केले, 3 रेड कॅन्डल इनगल्प केले, 3 रेड कॅन्डल इनगल्प केले, त्यामुळे इथं बाय करण्यात काय सेन्स नव्हता. मग दुसरी बायची एंट्री इथं कुठं सुद्धा बनत नाही अजिबात. लिक्विडिटी स्विप केल्यानंतर बनवू शकलो असतो, नसतो बनवू शकलो, मी तर नसती बनवली. आणि स्पाईकचा काय एवढं रेट टून आल्यानंतर स्पाईकचा काय इथं संबंध. कोणाचा आवाज येतोय? हां हां, आता काय, आता जर बनायचं असेल मार्केटमध्ये तर यम पॅटर्न बनवू द्या. ठीक आहे, यम पॅटर्न बनवू द्या, फक्त सपोर्टला, ह्या सपोर्टवरती लक्ष ठेवा. इथनं ग्रीन कॅन्डल नको आहे अजिबात, ह्या सपोर्टवरून इथं ग्रीन कॅन्डल आली तर बाईंग मार्केटमध्ये जाईल. आता असं बनवू शकतं US100. ठीक आहे, US100 मार्केटात 500 चाललं आहे काय मला समजा नाही, कारण ही पण दिवस जर बघायला गेलो तर इथं बघायला गेलं तर फिबोनाचीमध्ये लॉस झाला असता ट्रेड ना, बरोबर ना. हां, फिबमध्ये परफेक्ट ट्रेड लॉस झाला असता फिबमध्ये, बट ओव्हरऑल बघायला गेलं तर मार्केट वर गेलं आहे. बॅड लक म्हणायचं, तर काय करणार. खूप 500 चाललं एवढं US100वर. इथं हां, हे बघा ब्रेकआउटचा रेट बाहेर झाला असता, 29,500 ब्रेकआउट केला, रेड कॅन्डल कन्फर्मेशन आली, लो ब्रेक केला नाही, रेड कॅन्डल कन्फर्मेशन आली, इथं लो ब्रेक केला, तर ही सेलचं मुवमेंट कॅप्चर झालं असतं US100ला. US100 हां, ही तर ही एक्सप्लेन केलं आहे मी ऑलरेडी लाईव्हमध्ये. चला आता माईक ऑन करतो मी, धडाधड तुम्ही बोला. मी एकदा हँड डाऊन करतो सगळ्यांचं, ज्यांचं हँड रेज आहेत त्यांनी. चला आता हँड रेज करा ज्यांना बोलायचं आहे त्यांनी. तुमचा डेलीचा प्रॉफिट अँड लॉस टाकत जावा ग्रुपला. नाही रे, दररोज टाकायच्या गोष्टी नाही त्या. तुम्हाला खरंच काय कळत नाही, मला असंच वाटतं माहिती आहे का, की तुम्हाला खरंच काय कळत नाही लोकांना. मोटिवेशनचा पुढचा भाग झाला आणि माझी कुठं तर वाट लागणं ही पुढचा भाग झाला, म्हणजे ही पहिला भाग झाला इम्पॉर्टंट. कधी तर दाखवणं ठीक आहे. चला सगळ्यात सुरुवातीला हात रेंट केला आणि कॅमेरा ऑन केला तर बोला, नसेल तर बोलायचं नाही. ठीक आहे, पहिला हात आहे बालाजी राऊत सर. बालाजी राऊत सर माईक ऑन केलाय बघा. येस सर बोला. हा दादा, ते वीकली अनालिसिस कसं करायचं आपलं? म्हणजे वीकली अनालिसिस म्हणजे आठवड्यामध्ये काय काय झालं काय काय नाही असं. हो. बघा काय करायचं आता, इथं आपण आलो गोल्डला जाऊ. आता हा वीक कुठून चालू झाला आहे, हा वीक तर आजच चालू झाला. ठीक आहे, लास्ट वीकला बघूया. पहिली गोष्ट तर जे गोल्ड ग्रुपवरचे ट्रेड होते ते हायचे, तुम्ही PDF येते आपली ह्याच्यावरती, कशावर, टेलिग्रामवरची PDF येते ना, तिथून तुम्ही अनालायसिस करू शकता. फक्त एक स्टडी म्हणून काय करायचं तुम्हाला मी सांगतो. एक वीकलीमध्ये संडे कधी येत, मंडे कधी येतं आहे, हां मला मंडे ओपनिंगच झाले. हां ओके, मंडे इथं ओपन झाला आहे. ठीक आहे, आता सिम्पल काय अनालायसिस करा. बघा पहिलं तर इथं रेजिस्टन्स होता, बरोबर दिसला. मंडे मार्केट इथं ओपन झालं, ही 3 टाईम रेजिस्टन्सची मार्केट ओपन होता, स्ट्रॅटेजी वर्क झाले, दिसतं 1 2 3. मग बाबा इथं काय करणार आपण, लॉंग पोझिशन लावणार. हे एक प्रेडिक्शन झालं आपलं. ठीक आहे, इथं असं 50 रुपये असेल किंवा मार्केटमध्ये चांगला मुवमेंट आला, तर ही एक ट्रेड झाला. मग ह्याच्यानंतर मार्केटमध्ये काय झालं बाबा, कसा स्टडी करायचा आहे. ब्रेकआउट झाला मार्केटमध्ये, हायर हाय मारायला लागला बाबा. मग इथं मार्केटमध्ये आता आपल्याला हे बघायचं नाही की मार्केटमध्ये ट्रेड कुठं बनला आहे. ठीक आहे, ट्रेड तर बनला होता इथं. आता आपण ह्याच्या पुढचं पार्ट बघतोय काय, की मुवमेंट काय आलं मार्केटमध्ये, म्हणजे अपसाईड का गेलं आणि डाऊन साईड का आलं. अपसाईड का गेलं होतं, 3 टाईम रेजिस्टन्स बनला होता, रिटेलर लोकांची टॉप लॉसवर होते, अपसाईडला गेला. आता डाऊन साईडला काय आलं, हायर हाय चांगला बनला म्हणून मार्केटनं काय केलं, डाऊन साईडला मुवमेंट केलं. डाऊन साईडला मुवमेंट केल्यावरती बघा इथं झाला ब्रेकडाऊन. मग ह्या ब्रेकडाऊनच्या खाली मार्केटनं काय केलं, सस्टेन केलं. आपण काय शिकतो फक्त की मुवमेंट काय येते, इथं सस्टेन केलं. मग कोण ॲक्टिवेट झालं असेल, सेलर ॲक्टिवेट झाले असतील, म्हणून मार्केटनं परत काय केलं, अपसाईडला मुवमेंट केलं. ठीक आहे, आता बोथ साईड मार्केटमध्ये एसएल हिट झालेले आहेत, बरोबर. एक तर वन डायरेक्शन मार्केट पकडणार आहे, अप साईडला पण स्टॉप लॉस नाही, डाऊन साईडला पण स्टॉप लॉस नाही आहेत. मग बाबा ठीक आहे, आपण वाट बघायची मार्केटमध्ये काय होतंय. मग मार्केट गेलं खाली गेलं. इथं आल्यानंतर मार्केटनं काय केलं आहे बाबा, इथं आल्यानंतर इथं सपोर्ट झोन आहे. ह्या सपोर्ट झोनवर कोणाला ॲक्टिवेट केलं आहे मार्केटनं, बायर्सला ॲक्टिवेट केलं आहे. तर हे बायर्सला ॲक्टिवेट केलं तर मार्केट कुठं जाईल, डाऊन साईडला मुवमेंट करायला. आता डाऊन साईडला मुवमेंट करता जर एक इम्पॉर्टंट लिक्विडिटी कुठे बघायला गेला तुम्ही, तर हिथं इम्पॉर्टंट लिक्विडिटी आहे. काय इम्पॉर्टंट लिक्विडिटी ही, तर मार्केटमध्ये चांगलं एक अपसाईड मुवमेंट आलं होतं. मग ही एक इम्पॉर्टंट लिक्विडिटी आहे. आता मार्केटमध्ये रिअलमध्ये चाललं काय होतं, इथं
2-3 ग्रीन कॅन्डल बनवतंय, खाली जातंय. म्हणजे काय, बायरला काय करते मार्केट, ट्रॅप करते, बायरला ट्रॅप करते, बायरला ट्रॅप करते. डाऊन साईड गेलं, बायरला टोटली ट्रॅप केला. ठीक आहे, टोटल ट्रॅप झाला. त्यानंतर आता ॲक्टिवेट कोणाला करायचं आहे, सेलरला ॲक्टिवेट करायचा आहे. मग मार्केटनं काय केलं, लोवर लोचं स्ट्रक्चर दिलं. मग कोण ॲक्टिवेट झालं, सेलर ॲक्टिवेट झाली. आता सेलर ट्रेंडनुसार पण सेलर ॲक्टिवेट झाले असतील. मग एवढी सगळी सेलर ॲक्टिवेट झाले तर मार्केटमध्ये काय होणार, बाय साईडला मुवमेंट येणार. आता बाय साईडला मुवमेंट येता इथं बनली आपली स्ट्रॅटेजी. बाबा आपली स्ट्रॅटेजी काय होती, तर मार्केटमध्ये आपल्याला शार्प सेलिंग पाहिजे होती. शार्प सेलिंग आली, लो तयार झाला की मार्केटनं लो ब्रेक न करता वरची लिक्विडिटी घेतली पाहिजे. इथं घेतली लिक्विडिटी, इथं झाली इनगल्पिंग, इथं बनली एंट्री, मग हे आलं मुवमेंट. असं एक 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 मुवमेंट का आलेला आहे ह्याचा स्टडी करत जाणं विकलेला. बस एवढी ही गोष्ट आहे. ओके दादा. ओके, चला अजून काय. हो, नाही थँक्यू दादा. ओके, घेऊ पुढचं. भूषण प्रधान. हॅलो, जय शिवराय दादा. जय शिवराय. मी नागपूरवरनं बोलतोय. मला एक विचारायचं होतं की माझं आता म्हणजे लॅपटॉप वगैरे माझ्याजवळ काही आहे नाही. मी फोनावरूनच ट्रेडिंग करतो. म्हणजे लो स्टँडर्ड अकाउंट आहे माझ्या फोनावर. तर मी नेक्स्ट मंथला लॅपटॉप घेणार आहे. तर मी त्याच्यावर स्टँडर्ड अकाउंट ओपन करणार आहोत. तर असं काही प्रॉब्लेम येईल का की म्हणजे एकाच नावाने 2 अकाउंट आले तर लो स्टँडर्ड आणि स्टँडर्ड. पण तुझ्या तर प्रोफाईलमध्ये येणार ना, एक स्टँडर्ड एक अल्ट्रा लो. तुझ्या याच्यावरती करू शकतो मल्टिपल MT5 अकाउंट. असं काय होणार नाही ना. नाही नाही नाही, काय प्रॉब्लेम नाही. तुझ्या हायएस्ट प्रोफाईलमध्ये ॲडिशनल अकाउंट घेतोय ना तू, काय प्रॉब्लेम आहे. अच्छा, हां, तेच विचारायचं होतं. आणि मला एक होतं की सध्याला मी प्रॉफिट वगैरे करतो, तुमचे स्टेट घेतो. पण म्हणजे माझं कसं म्हणून झालं, कॅपिटल ग्रो करायच्या याच्यामध्ये मी विड्रॉल घेत नाही. तर तो म्हणजे जेवढा प्रॉफिट होते तो लॉसमध्ये चालला जाते. मी एक टेक्निक सांगितली होती लाईव्ह क्लासला. 100चं अकाउंट 100वर वाढलं की ते विड्रॉ टाकायचं, दुसऱ्या वेळेस वाढलं विड्रॉ टाकायचं, तिसऱ्या वेळेस वाढलं विड्रॉ टाकायचं, चौथ्या वेळेस ज्यावेळेस रिस्क घेतोय त्यावेळेस तू $25 रिस्क घे 100च्या अकाउंटला. पण ती चौथ्या वेळेस घे, पहिल्या वेळेस नको तसं करू. 100ला 1000 नाही न्यायचं आपल्याला 100चं 200 न्यायचं विड्रॉल टाकायचं, 100चं 200 न्यायचं विड्रॉल टाकायचं, ते परत 100चं 200 न्यायचं विड्रॉल टाकायचं. आता तुझ्याकडे 300 सेफ आहेत, 300 सेफ ठेव बाजूला. सगळ्यांनी ऐका बरं, मग जो क्वेश्चन होता त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी सांगतोय. ठीक आहे, 300 बाजूला राहिले. जे 100 होते ना 100, आता तुला एवढा कॉन्फिडन्स आहे तर तू 3 टाइम अकाउंट डबल केलंय, बरोबर का. आता हे $100 अकाउंट आहे, ह्यात तू $20 जरी रिस्क घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही का, तर तुझ्याजवळ स्ट्रॅटेजी आहे, बरोबर का. आता 20ची रिस्क घेताना सलग 2 लॉस झाले तुझे. ठीक आहे, जर सलग 2 लॉस झाले तर तू परत पहिल्या स्टेपवरती येणार आहे. कुठली पहिली स्टेप आपली, जिथं तू $4 ग्रो करत होता, परत त्या स्टेपवरती यायचं आणि हेच सिस्टम रिपीट करायचं. 20-20 परत प्रॉफिट व्हायला लागला, परत अकाउंट डबल झालं, परत 20ची रिस्क ठेव, 20-20-20-20 3-4 वेळा कर. त्यात अकाउंट मोठं झालं परत एकदा, मग तू 30वरती रिस्क नाही, असं कर, 25वरती नाही, 30वरती नाही, असं हळूहळू ग्रो करायचं. ना की 100चं अकाउंट 200 गेलं, 200चं 300वर, 300चं 500वर, असं नाही ग्रो करायचं आपल्याला. 100चं 100 प्रॉफिट कर, विड्रॉ मार, 100चं 100 प्रॉफिट कर, विड्रॉ मार. 3 टाइम झाला, रिस्क वाढव. आता 100वरच रिस्क वाढवायची, ना की 200वर 500वर वाढवायची, आपल्याला नाही वाढवायची. आणि त्यात जर मोठी रिस्क घेऊन जर 2 ट्रेड लॉस झाले तर परत तू $4 रिस्क घ्यायची, सिम्पल. ओके, हां, ही पॅटर्न मी हा पर्सनली माझा पॅटर्न आहे, मी असंच करतो. ओके ओके, झालं अजून काय. थँक्यू दादा. येस, नाही, क्लास ऑपरेटर दादा ऑन टॉप. चला पुढचं घेतो. प्रतीक. हॅलो सर. येस. माझं क्वेश्चन होतं की आम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी कशी बनवू शकतो. स्ट्रॅटेजी कशी बनवू शकतो हा क्वेश्चन आहे ना, आवडला जरा. हो. मग काय शिकलाय काय आता. सर आपले व्हिडिओ बघितलेत, US100चे पण व्हिडिओ बघितले होते. मग त्याच्यात पण US100 मध्ये पण ट्रेडिंग केली होती. पण तिथं कसं होतं, जेवढा प्रॉफिट होतो म्हणजे $100 टाकले, $100 परत विथड्रॉल करून घेतो आणि नेक्स्ट मग ते परत अकाउंट वॉश होतो पूर्ण. म्हणजे प्रॉफिटेबल नाही आहे, लॉस मध्ये पण नाही मी सध्या. तशी चांगली फेज आहे तुझी, काय वाईट फेज नाही. C2C ला आहे ना तू, तर तुझं काय काम आहे माहिती आहे का, हो. की तू जर्नल फॉलो करतो नाही करत. हो, करतो. नाही जनरल नाही फॉलो करत, तुमचे फक्त PDF असतो ते. हां ठीक आहे, काय करायचं, जो जर्नल फॉलो कर.
तुझा ट्रेड घेतला रिझनली, लॉस झाला रिझनली. आता तुला एक गोष्ट काय सगळ्यासाठी सांगतो, जनरली C2C फेज आहे ना, डबल क्वेश्चन नाही आला पाहिजे, एकदा सांगतो. ज्यांची C2C फेज आहे त्यांनी काय करायचं, तुमचं जर्नल मेंटेन करत जावा तुम्ही. सगळ्यांचा एक मूर्खपणा तोच आहे की तुम्ही जर्नल मेंटेन करत नाही. तुम्हाला कसं समजेल की लॉसचं रिझन काय तुमच्या बाबा नेमकं एक हे बघा, जे C2C आहेत त्यांच्या लॉसचं रिझन ना एक रिदमिक रिझन असतं. म्हणजे रिदमिक म्हणजे कसं, सेम रिझन रिपीट होत असतं. तुम्ही जाऊन जर्नल लिहा एका महिन्यात जर्नल लिहिलं ना, लॉसचं रिझन बघायचं. तुम्हाला एक पाच ट्रेड असे सापडतील ज्याचं लॉसचं रिझन सेम असेल. जो लॉसचा दिवस आहे ना तो सेम असणार आहे. ते रिझन फक्त आपल्याला अवॉइड करता. ते रिझन अवॉइड केलं तुम्ही ऑटोमॅटिक प्रॉफिटमध्ये राहणार. तुम्ही फक्त एक महिना जर्नल फॉलो करा आणि त्यातलं रिझन शोधून काढा की नेमकं एक रिपिटेशनमध्ये रिझन होत असतंय. एक असतात, काही जणांचे 2 असतात, काही जणांचे 3 असतात. असं कधीच होत नाही की तुमचे जे लॉसचे ट्रेड झाले तर प्रत्येक वेळेस वेगळं रिझन आहे. असं नाही, असं कधीच होत नाही, कधीच होत नाही ही गोष्ट. तुम्ही जर्नल फॉलो करून बघा एकदा. ओके. आणि पण बॅक टेस्टिंगसाठी आपण काय कोणता चार्ट यूज करू शकतो? कारण का ट्रेडिंग व्ह्यू तर आपल्याला देत नाही पाठीमागचे चार्ट. एक application, replay application सारखं. जेवढं दाखवतं तेवढं सफिशियंट आहे. तुम्ही गो चार्टिंग यूज करा. नाही ते कसं पूर्ण चार्ट विजिबल असतो ना. पण तुला गोल्ड की US100 म्हणतात तर 3 महिन्यात करू शकतो. दोन्हीसाठी पण. गोल्डसाठी आपल्याला गो चार्टिंग म्हणून एक वेबसाईट येते. गो चार्टिंग वरती गेला की तुम्ही जुनं अजून भरपूर मागे जाऊ शकताय. ओके. गो चार्टिंग नाव आहे बघा. ओके, थँक्यू दादा. हा ओके. US100 पण करतोय पण सध्या ते मार्केट जरा व्यवस्थित नाही ना US100चं. नाही सिरियसली नाहीये. खूप ॲक्युरेट ट्रेड बनले पॅटर्नचे वगैरे तरच फक्त वर्क होत आहे. आणि त्यात US100चा टीपी पण खूप मोठा होतोय सध्या, कारण का तो $100 पर्यंत जातोय. हा सॉरी, $10 पर्यंत जातोय SL ना. 0.1 ला. एवढं नाही झालं पाहिजे. तसं बघायला गेलं तर प्राइस पण वाढली US100चे ना. आधी 15-20 हजार होती, आता 30,000 आसपास प्राइस झालेले ना. चांगलं बनला तर घ्या, नसेल तर नाही घ्यायचं. सिम्पल. हो तेच मी पण करतो सध्या. येस ओके डन. पुढचं घेऊ संतोष सर. थँक्यू दादा. येस संतोष सर. संतोष बांगर. त्यानंतर आय थिंक नाही बोलत. अभिजित मुंडे सर. अभिजित मुंडे. हॅलो. येस सर. हॅलो एक जण बोला आता संतोष सर बोलताय. बरं बोला चला. सर, ते US100 मध्ये थोडं व्हॉलेटिलिटी चालू, म्हणजे मी नोटीस केलं की कालपासून आपलं जे स्ट्रॅटेजी आहे त्याचं एसएल घेते बरोबर आणि आपल्या साईडला मूव देतो. नाही ना, म्हणजे तुम्ही बघायला गेलं ना आता स्ट्रॅटेजीचे रूल जे आहेत ना ते तोडले तर एंट्री बनत नाही मार्केटमध्ये. मग जरी एंट्री बनत, सपोज करा एक हाच ट्रेड बघा तुम्ही, हा ट्रेड बघता तुम्ही तर इथं किती 3 कॅन्डल इनगल्फ केलेली ग्रीन कॅन्डल आहे. 3 कॅन्डलला पॉईंटमध्ये मोजायची तर गरजच नाही. हिला पॉईंटमध्ये मोजायला गेला तर ऑब्व्हियसली मोठे असणारच आहे. जरी पॉईंटमध्ये छोटे असते ना तरी पण एसएल गेला असता तुमचा इथं. पण नाही तसं नाही. हां मग आपली जी एक ग्रीन कॅन्डल मोठी बनली बघा, फर्स्ट आज मार्केट ओपन झाल्यापासून एक ग्रीन कॅन्डल मोठी बनली, हां ही वाली हां झेड बनली. हां तर ती आजचा लो आणि सायकोलॉजिकल नंबर पासून रेजिस्टन्स घेतलं तर आपण 50 मार्क करून ट्रेड घेऊ शकतो ना तिथं. नाही ही चुकीची स्ट्रॅटेजी शिकलाय तुम्ही. 50 तुम्हाला कळलीच नाही अजून. लय लोकांचा हीच प्रॉब्लेम आहे. चला मी तुम्हाला स्ट्रॅटेजी क्लिअर सांगतो काय स्ट्रॅटेजी आपली. मार्केट ओपन झालं रेजिस्टन्सच्या खाली म्हणजे सायकोलॉजिकल नंबरच्या खाली इथं ओपन झालं तर मार्केटमध्ये बाईंगचं मुवमेंट पाहिजे. त्यासाठी बाईंगच्या मुवमेंटला बाईंगची स्ट्रॅटेजी आहे, सेलिंगच्या मुवमेंटला सेलिंगची स्ट्रॅटेजी आहे. इथं मुवमेंट कोणतं आलं आहे स्टार्टिंगला? सेलिंगचं मुवमेंट आलं आहे. मग कसं काय तुम्ही लावणार स्ट्रॅटेजी? इथं तुम्हाला बाय साईडला ट्रेड करायचं होतं की सेल साईडला एक सांगा आधी. ट्रेड कुठल्या डायरेक्शनला करायचं होतं आपल्याला? कुठं गेलं का बसलं? हॅलो संतोष सर माईक बंद केला. हा सॉरी सर, ते म्यूट झालं. हां ट्रेड कोणत्या डायरेक्शनला करायचा होता? बाय. हां बाईंगचा ट्रेड करायचा होता हो बरोबर का? पण बाईंगचा ट्रेड करायसाठी मार्केटमध्ये ही स्ट्रॅटेजी आपली ही असं ग्रीन मुवमेंट गेलं पाहिजे, असं ग्रीन मुवमेंट गेलं पाहिजे, मग इथनं सेलिंग आली पाहिजे मार्केटमध्ये आणि मग तुम्ही फिप मार्क करणार आणि मग इथं बाय साईडला ट्रेड प्लॅन करणार. ही स्ट्रॅटेजी आपली. जर तुम्हाला सेल करायचं आहे तर सेलिंग मुवमेंट आलं पाहिजे, मग तुम्ही इथं फिपमध्ये सेल करणार. अशी स्ट्रॅटेजी ना की अशी इथून सेलिंग आली म्हणजे अरे काय हां इथून सेलिंग आली. हे बघा नाही सगळ्यांसाठी सांगतो. इथून सेलिंग आली परत वर गेलं इथून सेलिंग येते आणि फिपला 50 बाय करताय. ह्यात ॲक्युरसी आपल्याला नाही सापडत. म्हणजे मी पण ऑब्व्हियसली मी पण करायचो जुने असताना. मी पण हेच ट्रेड करायचो. मला पण असं वाटायचं की बाबा इथून सेलिंग आली आणि डबल पण नाही लो ब्रेक करणार. मला पण असं वाटायचं अगोदर, पण नाही मार्केट करतो लो ब्रेक कधी कधी. गेम होतो त्याच्यात आपला.
हा मी तुमचंच बघितलं होतं एकदा दोनदा म्हणून मला आठवत होतं जुन्या हां. टाइमचं. बट हे मला माहिती आहे ती काय सीन आहे. कधी कधी होतात असं, म्हणजे त्या करूच नाही सापडत, पण मी पर्सनली पण बघितलं. आणि बघा कालचं कालचं पण हा तसंच कालच्या होतं दिवसाला ते. गेला, मी ह्याच्यात मान्य करतो. ह्याच्यात मान्य करतो की इथं स्ट्रॅटेजी प्युअर फेल आहे. हे बघा, इथं क्लोजिंग प्राइस आहे, ही क्लोजिंग प्राइस आहे, आणि डायरेक्टली मार्केटनं काय केलं, गॅप डाऊन ओपन होऊन ग्रीन हो. कॅन्डलनं चालू झालं, आणि ह्याच्यातून रेजिस्टन्स घेतला 50ला, आपण काय करणार, बाय करणार, बरोबर ना. मग ह्याला एसल गेला बघा, ह्याला मान्य आहे आपल्याला, ही मान्य ठीक आहे एवढं चालतं कधी पण. येस येस येस. आणि परवाचं पण बघा ते तिथं कसं ते मोठी कॅन्डल म्हणजे ते सपकन खाली आणि ते एंट्री भेटली नाही तेवढं अवॉइडच केलं मग आहे. न्यूज असेल आय थिंक ह्या दिवशी ना इथं. अवॉइड करणं अशा ठिकाणी केला असं ना तुम्ही पण. येस येस ऑब्विसली एंट्री फास्ट गेले होते, आणि जर भेटले असते तर काय झालं असं, खाली लागले असते एंट्री तर आपली, मग एसल पण मोठा आला असता. चला ठीक आहे, घेऊ पुढचा. गोल्ड मध्ये पूर्ण म्हणजे Gold चार्ट मध्ये? ओपन करून बसला पाहिजे म्हणजे समजायसाठी थोडे दिवस समजत नाही मला काही. समजायचं म्हणलं ना, आता US100 सुरुवातपासून केला असेल ना तर गोल्ड समजायला अवघड जातं, बट ॲटलीस्ट दिवसाचे 2-3 तास तरी मॉर्निंगला बसलं तरी बास होते, 7 ते 10 पर्यंत. US100 कसं एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. हा US100 एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे, पण आता इंट्रा घाण द्यायला लागलं ना मार्केटला, भारी होतं US100चा. हो पहिले भारी होतं. हा तुम्ही आता ते एक रिक्वेस्ट होती म्हणजे रोजच्या रोज अपडेट देत जा की म्हणजे US100 US100चा ना. येस मी देतो बरं का. माझं काय होतं, मी नेमकून बाहेर गेलो असतो त्या टायमिंगला, माझ्या लक्षात राहत नाही की US100 वर मार्केट आहे, त्यामुळे राहून जातं. दोन तीनदा म्हणलं मी दादाला की रिक्वेस्ट आपलं हे द्या म्हणलंय मी, मला update. आठवतंय खूप लोक पण म्हणलेले आहेत, पण माझ्या लक्षात राहत नाही. आता येताना पण असं झालं, मी बघतो किती वाजलेत, 7:30 वाजलेत, मग माझ्या लक्षात आलं US100 ते मार्केट. कसं म्हणजे तुम्ही दिलं ना थोडं कॉन्फिडन्स येतं की डायरेक्शन कळती कुठे आहे, काय आहे. येस, मी एक अलार्म लावून ठेवतो 6:45चा, म्हणजे मला हा दादा लक्षात तुम्ही लावा बरं. येतं. मीच लावून ठेवतो. नाही तर आपल्या टीमला सांगा काहीतरी. नाही, आता हे माझंच काम आहे ना, त्यामुळे ह्याच्यात दुसऱ्याला. आणि US100 थोडं मग हे मार्केट असं चालू थोडं मग एक हप्ताभर थोडं ऑब्झर्व करू का फक्त मग. हा ऑब्झर्व करायचं फक्त. जरी हा, बारका थोडे- छोटे कॅन्डल म्हणून एंट्री बनली वगैरे तरी घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे चालतं. ओके डन. ओके, धन्यवाद. येस, पुढचं घेऊ. अभिजित मुंडे कुठे गेले सर? हॅलो. येस सर, बोला. हा सर, तुम्ही ते फंडेड बद्दल सांगणार होता. मी टाकले ना, ज्यांनी पर्सनल मेसेज टाकले तर सगळ्यांना लिंक दिले मी. ओके. तो मेसेज टाकला नाही का? नाही ना, नव्हतं वाटतं त्या दिवशी. हा, टाकून द्या, पर्सनल मेसेज टाकून द्या, मी लिंक टाकतो सगळ्यांना. घेऊ पुढचं. सुजल भिसे सर. सुजल भिसे, कॅमेरा Hello. येस. तर आता आहे ना ते स्ट्रॅटेजी सांगितली आणि ते समजले नाही थोडे. कितवा क्लास आहे, किती वेळा बघितलाय? पहिल्यापासून बघतोय. पण ही स्ट्रॅटेजी ह्याच्या अगोदर किती वेळा बघितली असं म्हणतोय मी क्लासमध्ये? US100ची. अच्छा, US100 कोणती? हा, ते आता जे सांगितलेले बाय साईड US100चे व्हिडिओ बघितलेत का? क्लासचे व्हिडिओ बघितले US100च्या ऍप्लिकेशनवरचे? हा, बघितले. येस, आहे बघा, सिम्पल सांगतो आता. चला बघून पण नाही समजले म्हणलं सांगतो. आता एकतर मार्केटमध्ये सायकोलॉजिकल नंबर असेल, नसेल तर क्लोजिंग प्राइस असेल, ठीक आहे. दोन गोष्टी असणार आहेत. जसं की हा सायकोलॉजिकल नंबर आहे, मग मार्केटमध्ये हा सायकोलॉजिकल नंबर आहे किंवा इथं मार्केटची क्लोजिंग प्राइस आहे. ओके, दोन लेख काय तर आहे. मार्केट गॅप अप ओपन झालं आणि सेलिंग आली मार्केटमध्ये, डायरेक्टली सेलिंग आली, ठीक आहे, रेड कॅन्डलनं सेलिंग आली, तर मार्केटमध्ये आपण काय करणार, ह्या मूला फिप मार्क करणार, लो टू हाय फिप मार्क करणार, आणि फिपच्या 50%ला सेल करून देणार. इथं फिपच्या 50%ला सेल करणार, हायचा एसेल, लोचं टार्गेट. सिम्पल, ही स्ट्रॅटेजी आहे. रिझन काय ह्याचं, इथं ज्यांनी सेल केलेलं आहे ती लोक 50% पर्यंत निघून जातात, आणि सायकोलॉजिकल नंबरपासून बाईंग करणाऱ्यांचे टॉप लॉस खाली अवेलेबल होतात. जर मार्केट इथून वरती गेलं इथं टॉपला, तरी बाईंग करणारे लोक प्रॉफिट करतील. मग ह्यांचे टॉप लॉस मारायसाठी मार्केट काय करतं, खाली येतं, म्हणून 50%मध्ये आपण सेल करतो. सिम्पल. अजून गॅप डाऊन ओपन झालं आणि ग्रीन कॅन्डलपासून सुरुवात होऊन मार्केटनं रेजिस्टन्स घेतला सायकोलॉजिकल नंबरपासून किंवा क्लोजिंग प्राइसपासून, तर आपण फिप मार्क करणार, लो टू हाय, आणि फिपच्या 50%ला बाईंग करणार इथं. सिम्पल, दिस इज स्ट्रॅटेजी. ठीक आहे सर, समजले. येस, ओके. एकदम सिम्पल आहेत बघा स्ट्रॅटेजी. काही मी कुठलीच US100 असू द्या, गोल्ड असू द्या, काहीच हार्ड ठेवलं नाही. सुजल बिसे झालं ना आताच, त्यानंतर अभिजित मुंडे पण झालं आय थिंक. कोण राहिलं? अभिमन्यू श्रीखंडे.
त्यानंतर हे कोण आहे, मोटरोला H50. मोटरोला H50. एक पण बोल ना. प्रणय थसाई, सॉरी प्रणय थसाळ. हॅलो. येस सर. दादा आपला दुपारचा ट्रेड होता बघा, त्याच्या आधी पण एक इंगल कॅन्डल आली होती कुठं आहे रे? तुम्ही दिल्यानंतर, त्याच्या अगोदर ते बरं व्हॅलिड होतं का ते एक trade? सेकंड बघू ना कुठं आहे. कुठे ट्रेड दिला होता बरं. किती वाजता टायमिंग हा आहे? इथे थोडं पुढे घ्या. हा इथे हा इथे इथं बघा इथं ना. वरती. हा इनकल हा. कुठं आहे? हा ही पहिली इंगल होती ना, कुठं तर इथं? त्याचे 50%. हा इथं? नाही वरती वरती ही टॉपला वरची लिक्विडिटी. इथं. हा ही हा बरोबर आहे की. हा ही वरची लिक्विडिटी घेऊन इंगल झाली होती कॅन्डल, रेड हा ही कॅन्डल. ही इनगल्पिंग झाले टॉप ना, बरोबर आहे की. हा त्याचे 50% पण पहिला ट्रेड घेतला येस होता बरोबरच मी. ना. मग मी तेच म्हणतो, मी तर तेच सांगितलं रेट तुम्हाला. ह्याच्या हा. 50%ला मी आणि सांगितलं. मग नंतर तुम्ही टाकला ग्रुप वरती हा परत. नंतर ह्या 50ला टाकला ना आपण. हा 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 बरोबर. दोन्ही दोन्ही ट्रेड व्हॅलिड आहेत, काय नाही, एकदम करेक्ट, परफेक्ट झालं. आणि ओके, दुसरी गोष्ट आपले फंडेड अकाउंटला आहे ना, आपले युएसडी कसं बाय करायचं म्हणजे ते ना जे परफेक्ट. पिन. टेलिग्रामला मेसेज टाका त्यासाठी येतात USDT परचेस. ठीक आहे चालेल. ह्या गोष्टी सगळ्या इथं नाहीत काय बोलता येत, कारण रेकॉर्डिंग युट्यूबला जातं. ओके. नाही बरोबर. हा चला घेऊ ठीक आहे. पुढचं. रोहन जगताप सर. रोहन जगताप सर. हॅलो सर. येस सर. क्रुझर पॅटर्न जवळ वर्क होतं का हो? नाही असं काय नाही, सगळं वर्क होतं. ते जमलं पाहिजे आपल्या त्याच्या लिक्विडिटीनुसार ते वर्क करता आलं पाहिजे. सगळं वर्क होतं. एम होतं, W काय जेवढं शिकला तेवढं सगळं वर्क होतं मार्केटमध्ये. ते जमलं पाहिजे तसं work नाही करायला. ट्रेडर पॅटर्न बघितलं एक दोन बॅक टेस्टिंग केली. एक दोन त्याच्या उलट जातो. नाही, 1000 बॅक टेस्ट करायचे. 1000. नाही बघितलं तरी मी पहिल्यांदा सेल होतो, परत तुमची लिक्विड खायला बरं होतं मार्केट. तसं काय नाही, हा, म्हणजे तेच विचार. आपलं एखाद्या गोष्टीवर ट्रस्ट आहे तर त्या गोष्टी वर्क होते ऑटोमॅटिक. आणि तुम्हाला पण ती टेलिग्रामला पाठवलं बघा 3 टाइम रजिस्ट्रेशनसाठी. येस येस बघितले ती असं. वर्किंग आहे सर? हां 3 टाइम वाली रजिस्टरची साठी वर्किंग आहे की. मी बिना वर्किंग हा, सांगतच okay. नाही, बंद पडल्यावर पण तुम्हाला सगळ्यांना सांगणार मी. ओके. आणि बंद पडायला असं काय नाही की म्हणजे स्ट्रॅटेजी सायकोलॉजिकल बेस आहेत ना. त्यानंतर गणेश मस्के सर. गणेश मस्के सर. सर नमस्कार. येस सर. सर तो शुक्रवारचा एक ट्रेड होता, तो थोडा एक्सप्लेन करा ना. मी सांगतो कुठे बनलेला. ओके हॅलो बोला. टायमिंग 5:15 कॅन्डल आहे एक मिनिट. 1 2 3 4 5 15. हां यस. हां इथं ठीक आहे. इथं रेट 5:15. हा त्याच्या पुढे. आता सर ते वरती ना 3 कॅन्डल बनवून एक इंगल्फ केले बघा. वरची एक कॅन्डल सोडली ना, हां ही कॅन्डल. खालचे 3 कॅन्डल. खालचे 3 कॅन्डल म्हणून जर आपण 50 पर्यंत चालला, म्हणजे 3 कॅन्डल का 50 काढणार पण. आणि इनगल पुन्हा केलाय तिथं. तर ते- आता तुम्ही आता कसं करता, वरचे आता 2 कॅन्डल जर इंगल्फ झालं तरी पण तुम्ही 50 पर्यंत काढता, बरोबर आहे का? नाही काढत. खालच्या कॅन्डल नाही काढत. मी काय काढतो सांगतो मी तुम्हाला. ऐका बघा, तुम्ही अजून थोडं काय चुकीचं हे होतंय. सपोज करा ही ग्रीन कॅन्डल आहे. ओके. ह्या ग्रीन कॅन्डलला इथून इथपर्यंत अशा रेड कॅन्डलने इनगल्फ केलं की ह्या रेड कॅन्डलचा 50 काढतो मी. ह्या रेडचा 50 काढतो इथं. पण ही इनगल्फ झाल्यानंतर ह्या ग्रीनला रेडनं खाल्लं पाहिजे. सेल जर स्ट्रॉंग पाहिजे तिथं आपल्याला, ही इनगल्फ झालं पाहिजे असं. समजलं? असं पाहिजे. हॅलो समजलं का? कधी कधी आवाज येतोय? येतोय आवाज येतो का सर? येतोय आवाज येतो का? आवाज येतोय ना, क्लिअर येतोय. हा आज पण एक बनलाय बघा. आज चार्ट बंद ना. हां चला टायमिंग. हॅलो एक मिनिट सांगतो सर. एक मिनिट. येस 10:50 ला आहे बघा. 10:50. 10:50. नाही 10:40 एक तुम्ही candle आहे. नाही तुम्ही रॉंग शिकला. इथं इनगल्पिंग कुठं झाले मला त्याला सांगा.
तसं नाही म्हणत मी, एक कॅन्डल निघेल पण ठीक आहे, ते मला मान्य आहे. हा मग पण वरची कॅन्डल सोडली ना, खालच्या 3 कॅन्डल जर म्हणजे 3 असो किंवा 2 असू द्या, ही हा ही वरची red एक ही सोडली 2 आणि हे 3 कॅन्डल, हा ह्या 3 कॅन्डलचं काय करतो मी? हा 50% काढला. नाही काढत, कधीच काढलं ना मी, एकदम काढलं नाही आजपर्यंत. नाही तुम्ही नाही म्हणत, मी काढला होता, तर चालतं का ते असं म्हणतोय मी. पण ती तुमची स्ट्रॅटेजी तशी पाहिजे ना, म्हणजे चालते का नाही हा क्वेश्चनच कसा काय म्हणू शकतो? म्हणजे तुम्ही बघितलंय का ती गोष्ट, तुम्ही ऑब्झर्व केली का, तुम्ही बॅक टेस्टिंग केली का ती गोष्ट? तुम्ही कधी दोन रेड कॅन्डल वर हे करता ना, 50% काढता. नाही मी एका रेड कॅन्डलवरती 50% काढतो कधी, पण एकावरच काढतो, 2 वरती कधीच काढला नाही अजून. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला असं काय वाटत असेल की बाबा ह्याच्या 50% असं पहिल्या 3 कॅन्डलचा 50% काढला, तर ऑब्व्हियसली हा स्टडी एक असू शकतो. बघा ना तिथं, बघा ना 50% काढून बघा ना. एक पहिले रेड कॅन्डल सोडायची, पहिले रेड कॅन्डल सोडली आणि तीन, दुसऱ्या 3चा 50% काढला, तर 50% मधून पडले म्हणा, ठीक आहे, डन आहे. असं तुम्ही चेक करा 100 वेळा असेल तर ओके, डन आहे, काय प्रॉब्लेम आहे? आता ग्रीन कॅन्डल पूर्ण इन्व्हेस्टमेंट केलं ना. ठीक आहे, मी कुठं नाही म्हणतोय, मी केलं म्हणतो ह्या ग्रीन कॅन्डलला हे 3 रेडने इनगल्प केलं, तर तुम्ही ह्याची जाऊन बॅक टेस्टिंग करा म्हणतो मी. ही गोष्ट मी पाहिलेली नाही अजून की असं काय होतंय मार्केटमध्ये म्हणून. आता तुम्ही जाऊन बघा, असं माझं म्हणणं आहे. हो तुम्ही जाऊन बघा, उद्या बघा अजून एकदा कुठं बनतंय का 3 असं एका ग्रीनला 3 हे केलं होतं 50 पडतंय का, असं एक 100 वेळा आपल्याला बॅक टेस्टिंग आणि फ्रंट टेस्टिंगला पाहिजे. सिम्पल. बरोबर. येस. शुक्रवारी पण तसंच झालेलं. हा शुक्रवार मी काय म्हणतोय बघा, ते सगळे स्क्रीनशॉट काढून ठेवा. शुक्रवारी झालं असेल ते स्क्रीनशॉट काढा, आजचा झाला आजचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, इथून पुढचं सगळे स्क्रीनशॉट काढा आणि बॅक टेस्टिंग करत राहा, मग येऊन रिझल्ट आपल्याला कळेल. ओके डन. ओके थँक्यू सर. ओके आता लास्ट राहिलं फक्त सारंग खजबागे, लास्ट आहे. सारंग खजबागे लास्ट आहे. हां येस सर बोला. येस सर मी US हंड्रेड मध्ये लाईव्ह टेस्टिंग करत आहे. तर आज आता काही मार्केट बरोबर मीटिंग होत आहे. ते जे डायरेक्ट ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन स्ट्रॅटर्जी यूज करतो आणि ते फिक्सची स्ट्रॅटर्जी यूज नाही करत. ते फिक्सची स्ट्रॅटर्जी यूज करायची का डायरेक्ट ब्रेकडाऊन ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी? सगळ्या US हंड्रेडला सगळ्या स्ट्रॅटेजी यूज करावं लागणार आपल्याला. असं नाही की US हंड्रेडला 1-2 स्ट्रॅटेजी पकडून चालू. US हंड्रेडला जेवढ्या स्ट्रॅटेजी दिल्या ते सगळ्या बनलेल्या सगळ्या ट्रेड करावं लागतात. तर US हंड्रेडमध्ये ॲटलास्ट मंथली प्रॉफिटमध्ये राहतंय बघा. आणि जेवढं लिमिटेड म्हणजे चांगले क्वालिटी मी म्हणतो माहिती आहे का, आता तुम्ही म्हणता मार्केट खराब आहे US हंड्रेडचं किंवा ट्रेड म्हणत नाही ना, मी तुम्हाला महिन्यामध्ये 10 ट्रेड आरामशीर चांगले आणून देऊ शकतो आणि 10 ट्रेड सफिशियंट असतात. तुम्हाला फक्त ही गोष्ट पाहिजे, तुमचं जर असं नसेल ना 22 मध्ये 22 ट्रेड पाहिजे तर चांगलेच पाहिजे, तर नाही भेटत. 22 मध्ये 10 ट्रेड US हंड्रेडला भेटलं, क्वालिटी भेटतात, 1-2 असेल जातात फक्त. मागच्या मंथ मध्ये पुरे स्ट्रॅटर्जी ट्रेड बनले होते चांगले. आता ह्या मंथ मध्ये एक ट्रेड बनला होता जो डायरेक्ट ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी आणि प्रॉपर रिसेट स्ट्रॅटर्जी तो चांगले ट्रेड बनला. येस चांगलं. मी काय म्हणतो आता जसं माहिती आहे ना तुम्हाला की चांगले ट्रेड कोणते बनते किंवा कोणते वर्क होतात, तेवढे ट्रेड बनले ना महिन्यामध्ये 8-9 ट्रेड. तुम्हाला सांगतो महिन्यात काही 4 ट्रेड बनवून द्या, पण प्रॉफिटेबलचेच पाहिजेत आपल्याला. आपला फक्त विषय प्रॉफिटचा मतलब आहे. तुम्ही फक्त सगळ्यांनी एकदा एक गोष्ट डोक्यात ठेवा की आपल्याला रोज ट्रेड नको आहेत, आपल्याला जेवढे ट्रेड भेटतात तेवढे क्वालिटी पाहिजेत, असा माइंडसेट बनवा फक्त. जो समजा ट्रेड जो किती हिट होते त्याचे मी स्क्रीनशॉट काढून ते बघत असतो. येस राईट. सेम ह्या गोष्टी मी फॉलो केल्या. मी पण असं स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवायचं, बॅक टेस्टिंग फ्रंट टेस्टिंग, आणि तेच पुढं बघायचं लॉस झाल्यावर प्रॉफिट झाले ते काय झालं होतं असं. ते रिझन पण लिहित असतो मी त्यामध्ये, कसा ट्रेड किती झाला, कसा रिलेशन गेला ते पुरं फॉलो करतो. येस. आणि रोल आपले ते जेव्हा ब्रेकडाऊन येते डायरेक्ट समजा आपले लाल कॅन्डल ना येते आपला सायकोलॉजी नंबर किंवा आपला सपोर्टचा ब्रेकडाऊन होते तेव्हा कॅन्डल जे आहे ते एकदम मोठे बनल्यावर तिथं आपण ट्रेड घेतो तो प्रॉपर यूज होत नाही आणि छोटी कॅन्डल बनल्यावर तो प्रॉपर टिक येतो. येस परफेक्ट. हो म्हणजे हे स्वतः एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आपल्याला ना सुरुवातीला वाटतं की मोठे कॅन्डल बनल्यावर काय होतं, त्याला एखादा घेऊन बघतो जायला वरती, पण नाही जात वरती, असं होतं. आज तसंच पण झालं. आजचा जो ट्रेड बनला होता तो सायकोलॉजी नंबर आणि लास्ट जे सपोर्टचा जो ब्रेकडाऊन झाला होता डायरेक्ट
तिथं मी डायरेक्ट एक मोठे कॅन्डल बनली होती. हा, नंतर right. ते डिटेल्स स्मॉल कॅन्डल, रेड कॅन्डल बनली होती. तिथे मी एंट्री घेतली. एसएल रफ पण हिट झाला. आज तुझं चॅट ओपन करलं असं यूज हंड्रेडचा चॅट ओपन केला. इथं गेला असं हे जे ना सायकोलॉजी, हो हे सायकोलॉजी नंबर आणि हे डायरेक्ट आपलं तुझं ग्रीन कॅन्डल आली मोठी आणि इथं प्रोसेस झाल्यासारखं असं सेटअप बनलं होतं. राईट. तर मी हे ग्रीन कॅन्डल बनल्यावर इथं एंट्री घेतली. ओके. हा, तर ते आज एक्सेल इतका झाला तर म्हणजे इथं म्हणता ना एकदम काय 1935 ला ना. हो बस तिथं. नाही, तुम्ही मग प्रॉपर टेस्ट कसा असतो मी तुम्हाला सांगतो. जर ह्याला ब्रेक डाऊन, ठीक आहे, रिटेस्ट आणि हा लो ब्रेक ज्या वेळेस करतं त्यावेळेस त्याला म्हणायचं प्रॉपर रिटेस्ट. ठीक आहे. हा जो लो ब्रेक करतं मार्केट, सपोज करा आता इथं होतं मार्केट, इथून यानं हा लो ब्रेक केला पाहिजे होता, क्लोजिंग पाहिजे होते खाली, इथून येऊन ही येऊन क्लोजिंग इथं खाली पाहिजे होती, ह्याला म्हणा प्रॉपर रिटेस्ट. याला नाही म्हणू शकत ना आपण. नाही, ह्याला म्हणू शकत नाही आपण प्रॉपर रिटेस्ट आहे. जस्ट 2 मिनिट. ह्याला म्हणू शकत नाही की आपण प्रॉपर टेस्ट आहे. हे बघा, हे स्ट्रक्चर, हे मी जे ड्रॉ करून दिलं ना, हे स्ट्रक्चर पाहिजे प्रॉपर टेस्टला. हो. येस. ओके, डन. थँक्यू. येस. बघा, ज्यांना कोणाला फंडेड पाहिजे होते, जे लाईव्हला करतात ना, ते लाईव्हमधनं हलू नका. फंडेडमध्ये सायकोलॉजी बिल्ड होत नसते. फक्त आपल्यातल्या काही लोकांच्या मनात इच्छाच आहे फंडेड, तर त्यांच्यासाठी फंडेड. त्यांनी फक्त मला मेसेज करा @marathtraderabhi 143 वरती. ओके, @marathtraderabhi 143 वरती मेसेज करा, भेटून जाईल. आणि रिअल अकाउंट ते रिअलच असतो, एकदाच सांगतो. ठीक आहे, पण तरी पण आहे तुमच्या अंगामध्ये, तर करा मेसेज. ठीक आहे, चला उद्या भेटूया. नवीन बॅच लवकरच चालू होईल आणि ही बॅच अजून बघूया किती कंटिन्यू होते. मला पण थोडं काम आहे, मी जातो बाहेर. ओके, भेटूया नेक्स्ट लाईव्ह क्लासमध्ये.